आता आपलेच पोर आहे, त्याच्यामध्ये कधी चुकाही घडतात, कधी गौरवही करतात, ते नंतर आपण त्यांच्या संदर्भात समाजासमोर जाऊन मांडू. मूळ प्रश्न असा आहे की सर्व पत्रकार परिषद झाली यांची, पण जी पत्रकार परिषद मुळामध्ये घ्यायची होती किंवा राज्यभर जो विषय चाललाय हनी ट्रॅपिंगचा आणि प्रामुख्यानं प्रफुल्ल लोढाचा, त्या संदर्भात एकही शब्द बोलले नाही, फक्त नाथाबोलाच टार्गेट करत बसले. आणि ह्या सर्वात महत्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप नाथाभाऊवर केला आणि तो म्हणजे चारित्र्यावर. मला जवळपास 1980 पासून तर आजपर्यंत 45 वर्ष झाले मी सक्रिय राजकारणात आहे. भाजपचंही काम करतोय, खरेदी विक्रीचा चेअरमन होतो, सहकारी संस्थांचा अनेक वर्ष होतो, जिल्हा बँकेत 25 वर्ष आहे, अनेक ठिकाणी मी नेतृत्व केलेला आमदारकी म्हणून. गिरीश म्हणतो मी 35 वर्षाचा आमदार झालो, मी 36व्या वर्षात आहे, कारण मी विधान परिषद सदस्य असल्यामुळे त्याच्यापेक्षा 1 वर्ष मी जास्त आहे. गिरीश महाजन मंत्री आहे, त्या अर्ध्या खात्याचे मंत्री आहे. मी आतापर्यंत 12 खात्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि युती सरकारच्या वेळेस 6 खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. 18 खात्यांचा कॅबिनेट मंत्रीपद मी भोगलाय. हे आपले गिरीश भाऊ अर्ध्या खात्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना पूर्ण खातं सुद्धा मिळालेलं नाहीये. पण मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी, ते समाजासमोर दाखवा. गप्पा काय मारता, समाजासमोर दाखवा. मी राजकारणातनं निवृत्त होईल, एक शब्द करणार नाही. बाकी मी असं राजकारणातनं निवृत्त होणार नाही. मी जनमानसाचा प्रतिनिधी आहे. 45 वर्ष मी जनमानसामध्ये काम केलंय. जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे. शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे. जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत हे प्रश्न मी मांडणार आहे, भांडणार आहे, काढणार आहे, चालू ठेवणार आहे. नुसतं सर्वांनी काही म्हटलं की तुम्ही म्हणून होणार नाही, पण याचे पुरावे द्या. आयुष्यातनं राजकारणात निवृत्त होईल. मूळ प्रश्न प्रफुल्ल लोढाचा आहे, मूळ प्रश्न गिरीश महाजन.